MBA CET 2025चे हॉल तिकीट कधी येणार आणि हॉल तिकीट डाउनलोड कसे करू शकतो या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला CET सेलच्या साईटवर यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे जिथे लिहिलेलं आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक ID आहे, जो ID तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे, म्हणजे तुमचा ईमेल ID। त्यानंतर तुम्ही एक पासवर्डसुद्धा सेट केलेला आहे जो तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे। ID टाका, म्हणजे ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। यामध्ये खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये ऑप्शन दिलेला आहे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड। तर इथे गेट हॉल तिकीटचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये तुम्ही MBA CET 2025चं असं ऑप्शन तुम्हाला दिसायला पाहिजे तुमच्या लॉग इनमध्ये जर तुम्ही CETचा फॉर्म भरलेला असेल। परंतु हे ऑप्शन अजूनपर्यंत व्हिजिबल करून दिलेलं नाही आहे, जसं की MCAचं ऑप्शन व्हिजिबल करून दिलेलं आहे। तर हे ऑप्शन तुम्हाला व्हिजिबल 25 तारखेला म्हणजे 25 मार्च 2025ला व्हिजिबल करून देण्यात येणार आहे। कारण पेपर तुमचा 1 तारखेपासून सुरू होणार आहे। 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख यामध्ये तुमचा पेपर आहे। तर पेपरच्या 6 किंवा 7 दिवस अगोदर तुमची हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शनसुद्धा व्हिजिबल करून देण्यात येणार आहे। तर तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता की तुमच्या लॉग इनमध्ये हॉल तिकीटमध्ये MBAचं ऑप्शन आलेलं आहे का। जर आलं असेल तर तुम्ही 25 किंवा 26 तारखेला तुमची हॉल तिकीट डायरेक्टली डाउनलोड करू शकता। तर बघू शकता टाईम टेबलनुसार तुमचा पेपरचा जो डेट आहे हे सुद्धा बघू शकता। तर 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल 3 दिवसमध्ये तुमचा पेपर होणार आहे MBA CETचा। तर MBA बद्दल जी पुढील अपडेट असेल हॉल तिकीट आल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट देण्यात येईल की हॉल तिकीट तुमचे उपलब्ध झालेले आहे आणि MBA बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।